आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या डिसेंबरमध्ये होतील का असे आता चर्चांना वेध लागलेले आहे, कारण अशीच माहिती आता निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली आहे। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणुका अपेक्षित आहेत असं आयोगानं काल मतदार यादीचा कार्यक्रम घेतला, तेव्हा आता त्यांनी ते सांगितलेलं आहे। अंतिम आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 27 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केली जाणार आहे। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये या निवडणुका अपेक्षित आहेत असं सुद्धा निवडणूक आयोगातल्या सूत्रांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता निवडणुकीचे आता वेध लागलेले आहेत आणि या संदर्भामध्ये माहिती घेऊयात आमचा प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, अतिशय थोडक्यात तारीख पे तारीख मिळत होती, जानेवारी झालं, फेब्रुवारी झालं आणि आता नोव्हेंबर सुद्धा झालं आणि आता थेट डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणुका घेतल्या जातात असं बोललं जात आहे, काय अधिकची माहिती आहे? बरोबर सिद्धेश, आपण बरोबर बोलत या ठिकाणी, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारीखवरती तारीख ही मिळत होती, पण आपण बघत यासाठी लोकसभेची निवडणूक देखील पार पडली, विधानसभेची निवडणूक देखील पार पडली, पण 4 वर्ष झाली अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूकही होत नव्हत्या आणि या ठिकाणी आपण बघितलं प्रशासन या ठिकाणी सर्व कारभार पाहत होतं आणि त्यावरती आता आपण बघितलं निवडणूक आयोगाकडनं आता मतदार यादीचा कार्यक्रम हा जाहीर करण्यात आलेला आहे आणि यावरती आता आपण बघतो हा बिगुल देखील वाजल्याचं आपण या ठिकाणी बोलू शकतो, कारण की हा मतदार यादीचा कार्यक्रम 8 ऑक्टोबर रोजी आपण बघतो या ठिकाणी पहिली यादी आहे ती जाहीर होणार आहे आणि तोपर्यंत ज्या हरकती आहेत ते 14 ऑक्टोबरपर्यंत आपण या ठिकाणी घेऊ शकणार आहेत आणि अंतिम यादी आहे ती आपण बघितलं या ठिकाणी 27 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे। पण आपण बघतो जी 1 जुलै 2025ची जी विधानसभेची यादी आहे ती या ठिकाणी घेण्यात येणार आहे, त्यामुळे ज्या हरकती असतील त्या 14 ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी घेण्यात येणार आहे। त्यामुळे आपण या ठिकाणी बोलू शकतो की डिसेंबरच्या महिन्यापर्यंत या ठिकाणी निवडणुका या लागू शकतात। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी निवडणुका या जाहीर नक्कीच, त्यामुळे आता या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।